नमस्कार, माझ्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर मी लिहिलेलं ही एक भजन आहे, तर शेवटपर्यंत ऐका. भजनाचं नाव आहे पंढरीची वारी चाले पायी पायी. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी कालच एक कीर्तनात कथा ऐकली. देवाचे भजन गाताना काय लागतं, तर गानसेन म्हणून जे गाजलेले होते आपल्यात, की त्यांना तोड नव्हती आणि ते एका राजा दरबारात राहत होते. तर आणि मीराबाई भजन गात होत्या. मीराबाईची कीर्ती त्यांच्या कानापर्यंत गेली आणि ते तिथून मीराबाईला भेटण्यासाठी मीराबाईच्या गावात आले. तर मीराबाई डोळे झाकून भजन गात होत्या भगवंताचं, आणि ते येऊन बसले भजन संपेपर्यंत. मग भजन संपल्यावर संत मीराबाईने डोळे उघडले, तर समोर त्यांच्या पुढे गानसेन दिसले. मग ते म्हणले, गानसेन तुम्ही कधी आलो? तर ते गानसेन म्हणाले, मग तुम्ही ह्या सुरातून त्या सुरामध्ये गेलो, ते ताल घेतला, तुमचा सूर बिघडला, जरा सुरात गात जाना, असं कसं गाता? तर संत मीराबाईने त्यांना काय म्हणले, खरं आहे म्हणले तुमचं, देवाला सूर लागत नाही तर मनापासून गात जा. देव सूर कधी बघत नाही, आवाज बघत नाही, ताल बघत नाही, फक्त ते मनाचा भाव बघतं. हे संतांच्या बाबतीत घडलेलं आहे. आणि मला तरी, मी मुळातच काही गायक नाही आहे, पण मला गुणगुणायला फार आवडतं, म्हणून मी कसं जमल तसं मनापासून देवासाठी गात असते. तर आता हे भजन आहे माझं, तर ऐका. पंढरीची वारी चाले पायी पायी, पंढरीची वारी चाले पायी पायी, माझी रखुमाई ग माझी रखुमाई, माझी रखुमाई ग माझी रखुमाई, दमल्या भागल्याची सेवा करी, दमल्या भागल्याची सेवा करी, ताणभूक भागविते ठाई ठाई, ताणभूक भागविते ठाई ठाई, माझी रखुमाई ग माझी रखुमाई, माझी रखुमाई ग माझी रखुमाई. तुळस डोईवर नाम विठ्ठलाचे घेई, तुळस डोईवर नाम विठ्ठलाचे घेई, मंजुळाचा हार करी विठ्ठलाच्या पायी, मंजुळाचा हार करी विठ्ठलाच्या पायी, माझी रखुमाई ग माझी रखुमाई, माझी रखुमाई ग माझी रखुमाई. वाळवंटी येता चंद्रभागा ठाई, वाळवंटी येता चंद्रभागा ठाई, डोळे भरून सोहळा पाहते बाई, डोळे भरून सोहळा पाहते बाई, माझी रखुमाई ग माझी रखुमाई, माझी रखुमाई ग माझी रखुमाई. पंढरीची वारी चाले पायी पायी, पंढरीची वारी चाले पायी पायी, माझी रखुमाई ग माझी रखुमाई, माझी रखुमाई ग माझी रखुमाई, माझी रखुमाई ग माझी रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद.